असंच रामनामात दंगून गेलोय आणि असंच रामनामात दंगून नाचणारे रामदूत हनुमान. जिथे जिथे रामाचं गुणगान गायलं जातं तिथे तिथे रामदूत उपस्थित नसतात, तर त्या रामनामाच्या रंगात सुद्धा रंगून निघतात. आणि रामनामात रंगून नाचणं, दंगून जल्लोषात नाचणं हे कधीही उत्तम. आता डीजेत नाचणारी, कशीही नाचणारी भरपूर माणसं येतो आणि भगवान शंकरांपासूनची परंपरा आहे. खरंच सांगते, उदाहरणासकट सांगते, भगवान शंकर आणि माता पार्वती दोघांचा विवाह होता आणि सगळी भगवान शंकरांकडची वऱ्हाडी मंडळी नाचत नाचत चाललेली आणि माता पार्वतीच्या आईनं विचारलं की हे नाचतायत ते कोण आहेत, कसे नाचतायत, हे कोण नाचतायत. तेव्हा माता पार्वतीच्या मैत्रिणीने सांगितलं की हे ना शिवांची वऱ्हाडी मंडळी आहेत. कोण आहेत पण ही शिवांची वऱ्हाडी मंडळी? हे पिशाच्च आहेत म्हणे सगळे. आणि तीच डीजेतली परंपरा पुढे अजूनपर्यंत चालू आहे बरं. म्हणून कधीही रामनामाच्या रंगात न्हाऊन निघणं, नाचणं कधीही चांगलं. याने काय होतं, रामदूत हनुमानाचंच प्रत्यक्ष उदाहरण आहे, रामकथेत आलंय. सगळ्यांना लंकेत जायला सेतू लागला बांधायला, पण एक जण मात्र डायरेक्ट थेट उड्डाण करून गेले, ते म्हणजे महारुद्र हनुमान. का? कारण त्यांच्याकडे रामनाम नावाचा सेतू होता ना, म्हणून रामनामात दंगून जाऊया आणि ऐकूया नाम घेता मुखी राघवाचे, दास रामाचा हनुमंत नाच.